हे दिलेले होते, पत्रकार परिषदेमध्ये दाखवले होते आणि त्याच्यानंतर मी एजन्सीजला दिलेले आहे ते सगळे डॉक्युमेंट्स. जेव्हा त्यांना कळलं की बाबा आपण याचा उत्तर देऊ शकत नाही आहे कारण की इतकं ठोस पुरावे आहे, मग त्यांनी काय केले, हे जे सेल्फ स्टाईल आपले एससी समाजातले नेते आहे जे स्वयंघोषित आहे ते त्यांनी समाजामध्ये एक असा वातावरण तयार केला की इम्तियाज जलील जातीवादी आहे, इम्तियाज जलीलने असा शब्दाचा वापर केलेला आहे म्हणून आमची भावना दुखवलेली आहे. मी 10 वर्ष लोकप्रतिनिधी होतो, या शहराचा आमदार होतो, या जिल्ह्याचा खासदार होतो. कोणीही माझ्यावर बोट दाखवून हे सांगू शकत नाही की मतलब हे माणूस जातीवादी आहे, कारण मी सर्व जातींचा धर्माचा आदर करतो. आणि मी आणि माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब आणि मी सुद्धा विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये हे सांगितलेले आहे, या देशामध्ये सगळ्यात मोठा माणूस कोणी जन्माला आला असेल तो डॉक्टर भीमराव आंबेडकर आहे, महात्मा गांधी नाही आहे. तर असा प्रकारे तुम्ही माझ्यावर आरोप करून फक्त इश्यूला डायव्हर्ट करून संजय शिरसाटला याची मदत कशा मिळता येईल याच्यासाठी हे सगळं नाटक सुरू आहे. परंतु तुम्ही जे आरोप केले ते आरोप खरोखर होते का? त्यांनी अजून ते बोलले नाहीत. तुम्ही काल मागणी केली, त्यांनी समोर यावं, बोलावं. तुम्ही त्यांना का विचारत नाही आहे? 3 दिवस पूर्वी त्यांची पत्रकार परिषद होती, ते पत्रकार परिषद घेण्यास तयार नाही होते. त्यांनी सांगितलं की तुम्ही मला इम्तियाज जलीलने जे बोललेलं आहे याच्या बाबतीत नाही विचारलं तर मी बसणार इथे. आणि सगळ्या पत्रकारांनी म्हटले हो आम्ही नाही विचारणार करके. आपल्या पत्रकारितेच्या बाबतीत ही बोला ना, मी तर उपस्थित केलं ना. आता पत्रकारांनी हिंमत दाखवावी की त्यांनी प्रश्न विचारा त्यांना. तुम्ही उलट मला हे करतो की मी तर मला जे जे बोलायचे होतं मी सगळं दिलं ना, तुमच्या हातात पण दिलेले आहे, सगळं मीडियाच्या हातात पण दिलेले आहे. पण आज मीडियाचाही हाल असा झालेला आहे की नेता म्हणतो की तुम्ही हे प्रश्न मला विचारायचं नाही, मग मी बसणार आहे करके. तो बसला आणि एकही पत्रकारमध्ये हिंमत नाही होती विचारण्यासाठी की बाबा याच्या बाबतीत तुम्ही का बोलत नाही. रेकॉर्डवर घ्यायला पाहिजे होतं, ते उठले असते. इम्तियाज जलीलचं नाव ऐकून आता रात्रीमध्ये पण उठतात ते, म्हणजे माझं नाव ऐकून उसके अंदर स्वप्नात येतो मी. इम्तियाज जलील आता उद्या कोणती पत्रकार परिषद घेणार आहे. 1-2 दिवस थोडासा हे मोर्चे संपलू द्या, त्याच्यानंतर घेतो आणि खूप मोठी घेणार आहे. अजूनही तुम्ही काही डॉक्युमेंट पुरावे सादर करणार आहेत का? आता बोललो ना, खूप मोठी असणार आहे.